मंगळवारी सायंकाळी 5:08 सुमारास पालघरच्या रेल्वे यार्डात मालगाडी घसरल्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या अपमार्गिकेवरील रेल्वे सेवा खंडित राहिलेली होती। तब्बल 18 तासानंतर पश्चिम रेल्वेच्या डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या धीम्या गतीने सुरू करण्यात आल्या। ट्रॅक नंबर 1 वरून अप आणि डाऊन मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक धीम्या गतीने सुरू, लोकल सेवा अजूनही ठप्पच होत्या। मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या 2 लांब पल्ल्याच्या गाड्या पालघरवरून गुजरातच्या दिशेने रवाना करण्यात आल्या होत्या। सुमारे 26 तासांचे दुरुस्तीचे काम पूर्ण करून सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास डहाणू रोड करून विरारकडे पहिली लोकल गाडी पालघर येथून सोडण्यात आली। उपनगरीय सेवा बंद, लांब पल्ल्याच्या गाड्यांना विरार ते डहाणू दरम्यान थांबे दिले। मुंबईकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर ते केळवार रोड दरम्यान मुंबई गुजरातच्या दिशेच्या डाऊन ट्रॅकवरून नेण्यात आल्या। विभागीय रेल्वे अधिकारी DRM नीरज वर्मा यांनी काल रात्री बसून दुरुस्तीच्या कामावर स्वतः देखरेख ठेवली। यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी सध्या तसेच 500 पेक्षा अधिक कामगारांनी घसरलेले डबे सरकवणे, विद्युत वाहिनी पूर्ववत करणे, नव्याने रुळांची अंथरणी करणे आणि आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता केल्यानंतर रेल्वे सेवा सुरू करण्यात आली। या दरम्यान मुंबईकडून गुजरात मार्गिके करून दोन्ही दिशेची वाहतूक आलटून पालटून सुरू ठेवण्यात आली होती। या 26 तासाच्या कालावधीत उपनगरीय सेवा खंडित ठेवल्याने दैनंदिन प्रवासी, विद्यार्थी यांचे हाल झाले। गाव माझा न्यूज करिता सुमित पाटील, पालघर।